नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण HRM चा पार्ट 3 हा डिस्कस करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर माझे पार्ट 1 पार्ट 2 नसतील बघितले तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी अगोदरचे 2 पार्ट बघून घ्यावे. तसेच ITR प्रिन्सिपल ग्रुप ए आणि ग्रुप बी या सिलेबसवर आपले भरपूर यूट्यूब लेक्चर आलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. मटेरियलचा किंवा लेक्चरचा फायदा घेऊ शकता. तर ज्यांना आपले लेक्चर वगैरे आवडत असतील तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करू. आता Promotion involves the change from one job to another that is better in terms of status, responsibility, pay, opportunity फॉर ऍडव्हान्समेंट. म्हणजे प्रमोशन म्हणजे कधी त्याच्यामध्ये बेटर म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये बेटरमेंट किंवा कशा कशा स्टेटस असेल, रिस्पॉन्सिबिलिटी असेल, पे असेल, ऑपॉर्च्युनिटी फॉर ऍडव्हान्समेंट, या सगळ्या गोष्टीचं म्हणजे काय त्याला इन्क्रीमेंट म्हणू आपण. स्टेटस प्रमोट झाला म्हणजे स्टेटस वाढणार, रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार, ऑब्व्हियसली पगार सुद्धा, पे वाढणार, ऑपॉर्च्युनिटी सुद्धा वाढणार. म्हणजे या सगळ्या गोष्टीत वाढ होणे म्हणजेच काय आपण प्रमोशन म्हणतो. मग टाइप्स ऑफ प्रमोशन कोणते असतात? पहिले व्हर्टिकल प्रमोशन, मुव्हिंग टू द हायर पोझिशन. म्हणजे क्लर्क असेल एखादा, तो जर मॅनेजर झाला तर त्याला आपण व्हर्टिकल पोझिशन म्हणतो. हॉरिझॉन्टल पोझिशन, मुव्हिंग टू द सिमिलर लेवल बट डिफरंट रोल. म्हणजे एकाच इथं प्रमोशन म्हणजे कसं होते इथं, तर म्हणजे समजा एखादा त्याच लेवलला बट डिफरंट रोल, म्हणजे एक मॅनेजर असेल तर तो दुसऱ्या डिपार्टमेंटचा मॅनेजर होईल. म्हणजेच काय होणार, फक्त रोल डिफरंट परंतु त्याची जे काय लेवल आहे किंवा पोझिशन आहे ती सेम असणार आहे. नंतर ड्राय प्रमोशन, हायर रिस्पॉन्सिबिलिटी बट नो इन्क्रीज इन द सॅलरी, ज्याला आपण बिन पगारी फुले अधिकारी या असं म्हणतो, तर त्या कॅटेगरीतला आहे. म्हणजे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी पण पगार वाढणार नाही, तर त्याला आपण म्हणतो ड्राय प्रमोशन. ओपन आणि क्लोज प्रमोशन, ओपन टू ऑल वर्सेस लिमिटेड टू सिलेक्टेड इंडिव्हिज्युअल. आता बघा, याचा ओपन प्रमोशन म्हणजे काय? मीन्स the higher job position is open to all employees in the organization and everyone who meets the qualification can also apply from any department. म्हणजे काय, जर काही क्रायटेरिया फुलफिल करत असेल त्या जॉबसाठी तर ते कोणत्याही डिपार्टमेंटचा असू द्या तर तो तिथं तो इलिजिबल असेल. आता क्लोज प्रमोशन म्हणजे काय? मीन्स द हायर पोझिशन इज गिव्हन टू द लिमिटेड ग्रुप ऑफ एम्प्लॉईज युजली विदिन द स्पेसिफिक डिपार्टमेंट और सिलेक्टेड candidate. For example, if the supervisor post is offered only to the employees in the production department, it is close promotion. Because कशामुळे ते क्लोज प्रमोशन असेल? रिस्ट्रिक्टेड टू स्पेसिफिक ग्रुप ऑफ एम्प्लॉईज, दॅट इज प्रोडक्शन डिपार्टमेंट. इथं आता ओपन मध्ये आपण असं काही स्पेसिफिक अट ठेवलेली नव्हती. कोणी या जर क्रायटेरिया फुलफिल होत असेल तर त्याला प्रमोशन करण्यात येणार असेल तर त्याला ओपन प्रमोशन म्हटलं होतं. परंतु इथं क्लोज मध्ये काय होते की प्रमोशन तर आहे परंतु अट दिलेली आहे की तो स्पेसिफिक डिपार्टमेंटचा आहे किंवा तो त्यानं स्पेसिफिक क्रायटेरिया फुलफिल केला पाहिजे. म्हणजे कोणासाठी नाही, ती अट जो फुलफिल करेल त्यालाच तिथं प्रमोशन येणार आहे. म्हणून त्याला इथं आपण क्लोज प्रमोशन असं म्हटलेलं आहे. नंतर बेस ऑन द बेस ऑफ बेसिस ऑफ द प्रमोशन इन HRM कोणते? प्रमोशन ऑन द बेसिस ऑफ सिनियरिटी. म्हणजे एखाद्या वेळेस काय होते की ऑर्गनायझेशन हा सिनियर पर्सन आहे तर त्याला प्रमोट करू द्या. आपले बाबा भरपूर वर्ष झाले या व्यक्तीने आपल्या ऑर्गनायझेशनसाठी सेवा दिलेली आहे तर तो सिनियर आहे तर त्याला प्रमोट करून द्या. नंतर प्रमोशन ऑन द बेसिस ऑफ मेरिट. इथं सिनियरिटीचं काही घेणं देणं नाही. म्हणजे बाबा एखाद्यानं म्हटलं मी 30 वर्ष नोकरी केली आणि मला मोठं पद द्या, तर तसं होणार नाही. इथं मेरिट बेसिसवर, ॲबिलिटी, स्किल, परफॉर्मन्सच्या बेसवर जर प्रमोट होत असेल तर त्याला मेरिट बेस म्हणतात. नंतर प्रमोशन ऑन द बेसिस ऑफ सिनियरिटी कम मेरिट. आता इथं बघा, सिनियरिटी कम मेरिट म्हणजे काय? प्रमोशन इज गिव्हन कन्सिडरिंग बोथ द एक्सपर्टाईज, म्हणजे कोणती एक्सपिरियन्स प्लस म्हणजेच काय सिनियरिटी अँड परफॉर्मन्स मेरिट. बट हिअर सिनियरिटी इज अ मेन फॅक्टर बट एम्प्लॉई मस्ट ऑल्सो मीट द मिनिमम परफॉर्मन्स स्टँडर्ड. म्हणजे कसं की जरी आपण सिनियरिटी कम मेरिट म्हणलं तर सिनियरिटीला पहिले प्रेफरन्स देण्यात येईल, परंतु त्यांना मिनिमम क्रायटेरिया मेरिटचा सुद्धा फुलफिल करणं गरजेचं आहे, तर त्याला आपण सिनियरिटी कम मेरिट म्हणतो. प्रमोशन ऑन द बेसिस ऑफ मेरिट कम सिनियरिटी, म्हणजे मेरिट इज द मेन फॅक्टर बट सिनियरिटी ऑल्सो कन्सिडर व्हेन द एम्प्लॉईज हॅव द सिमिलर परफॉर्मन्स. म्हणजे आता आपण काय केलं की मेरिट म्हणजेच काय त्याचा परफॉर्मन्स, परंतु सेम परफॉर्मन्स असेल तर मग काय करण्यात येणार आहे, तर त्या एम्प्लॉईची सिनियरिटी तिथं कन्सिडर होणार आहे. कारण की आता दोघांचंही परफॉर्मन्स मेरिट सेम असेल तर मग प्रायोरिटी कोणाला देण्यात येणार आहे? सिनियरिटी. आता इथं बी सिनियरिटी कम, आता इथं पण जर इक्वल जर झालं
तर तिथं तसंच म्हणजे सिनियरिटीला पहिली प्रायोरिटी, परंतु दोघांची सिनियरिटी सारखी असेल तर मग मेरिटला प्रायोरिटी देण्यात येईल असा त्याचा अर्थ. नंतर ट्रान्सफर इन HRM. ट्रान्सफर मीन्स मूव्हिंग द एम्प्लॉईज फ्रॉम वन जॉब और डिपार्टमेंट और लोकेशन टू अनदर विदिन द सेम ऑर्गनायझेशन. म्हणजे त्या सेम ऑर्गनायझेशन मध्येच असलं पाहिजे, विदाउट मेजर चेंजेस इन सॅलरी, रँक अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे जास्त सॅलरी त्याची चेंज किंवा रँक किंवा रिस्पॉन्सिबिलिटी न करता फक्त त्याला काय करायचं, की एका लोकेशनवरून किंवा एका डिपार्टमेंटमधून किंवा एका जॉबवरून दुसऱ्या जॉबवर त्याची ट्रान्सफर करायची आहे. आता टाइप्स ऑफ ट्रान्सफर. आता हे सगळं वाचत बसू नये, फक्त आपण नावातून लक्षात द्या. प्रोडक्शन ट्रान्सफर, नंतर रिप्लेसमेंट ट्रान्सफर, नंतर आहे व्हर्सॅलिटी ट्रान्सफर, म्हणजे ऑलराऊंडर असेल तर मग कुठेही चालते तो. रेमेडियल ट्रान्सफर असते, नंतर पेनल ट्रान्सफर म्हणजे शिक्षा शिक्षा म्हणून ट्रान्सफर करण्यात येते. कधी प्रोमोशनल ट्रान्सफर म्हणजे लोअर पोझिशनवरून हायर पोझिशनवर त्याचं होतं. कधी कधी डिमोशनल, त्यांना जर व्यवस्थित वागत नसेल तर त्याचं डिमोशनल ट्रान्सफर हे सुद्धा. आणि टेम्पररी ट्रान्सफर म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या महिनाभर सुट्टीवर गेला किंवा तो अनेबल नसला तर एखादा व्यक्ती म्हणजे आजारी किंवा काही कारणानं जर तो सुट्टीवर गेला एखाद्या महिन्यात, तर ते शॉर्ट पिरियडसाठी दुसरा व्यक्ती त्याच्या जागेवर जाणे, तर त्याला आपण म्हणतो टेम्पररी ट्रान्सफर. म्हणजे हे उगाच काहीतरी पाठ करायची गरज नाही इथं. फास्टमध्ये फक्त नावं जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. नंतर ट्रान्सफर ऑफ ट्रेनिंग. ट्रान्सफर ऑफ ट्रेनिंग मीन्स द एक्सटेंट to which knowledge, skill, and behavioral learn in training are applied in the actual job in real life situation. म्हणजे ट्रान्सफर ऑफ ट्रेनिंग म्हणजेच का, त्यांना नॉलेज, स्किल अँड बिहेवियरल लर्न इन द ट्रेनिंग. म्हणजे त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना काय स्किल, नॉलेज किंवा बिहेवियर बद्दल काही शिकला असेल तर त्यांना अप्लाय करायचं आहे ऍक्च्युअल जॉब किंवा रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये. मग त्याच्या बेसवर कोणते पॉझिटिव्ह ट्रान्सफर असते. वेन द ट्रेनिंग इम्प्रूव्ह एम्प्लॉईज परफॉर्मन्स अँड लर्नर स्किल आर सक्सेसफुली युजिंग जा, तर त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं. म्हणजे जो काय तो ट्रेनिंग मध्ये शिकला त्याचा उपयोग जर त्या ऍक्च्युअल जॉब मध्ये होत असेल तर त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं. झिरो म्हणजे काय, तो ट्रेनिंग मध्ये गेला परंतु तो काहीच शिकला नाही, नुसतं जाऊन टाइमपास चहा नाश्ता त्याच्यावरच त्यानं भागवलं, तर ते काय होतं, त्याचा काहीच उपयोग इकडे जर झाला नाही तर त्याला आपण झिरो ट्रान्सफर म्हणू. म्हणजे का, व्हेन ट्रेनिंग हॅज अ नो इफेक्ट ऑन द परफॉर्मन्स. तो गेला ट्रेनिंगला पण त्यांनी काहीच ऐकलं नाही सिरियसली किंवा काय केलं नाही, तर आणि त्याचा काहीच फायदा त्याच्या जॉबला झाला जर नाही, तर त्याला आपण म्हणू झिरो ट्रान्सफर. म्हणजे काही लोक बघा ना, ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर काहीच शिकत नाही, चहा नाश्ता त्याच्यावरच जोर त्याचा, तर तशा कॅटेगरीचा हा प्रकार. नंतर निगेटिव्ह ट्रान्सफर. When training reduce the employee's performance, meaning the training created confusion or wrong learning. म्हणजे गेला तिथं पण शिकायचं दूरच, पण काहीतरी उगाच चुकीची माहिती घेऊन आला तर ते धोकादायक असते. आणि म्हणजे त्याचा काहीच उपयोग होत नाही, परंतु उपयोग नाही झाला तर ठीक आहे. परंतु आणखीन आल्यानंतर तो काम आपलं रेग्युलर काम बिघडून टाकत असेल तर त्याला निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे बाबा गेला पण उगाच चुकीची माहिती घेऊन आला आणि इकडं जो रेग्युलर जॉब करत होता त्याचंही त्यानं वाटोळं करायला सुरुवात जर केली तर त्याला निगेटिव्ह ट्रान्सफर आपण असं म्हणत असतो. नंतर परफॉर्मन्स अप्रेझल. परफॉर्मन्स अप्रेझल अँड परफॉर्मन्स मॅनेजमेंट या दोन टर्मिनॉलॉजी काय. परफॉर्मन्स अप्रेझल. परफॉर्मन्स अप्रेझल इज द इव्हॉल्युशन ऑफ द एम्प्लॉईज परफॉर्मन्स ॲट द स्पेसिफिक टाइम, युजली अॅन्युअली ऑर पिरियडली. म्हणजे जनरली एका वर्षानंतर परफॉर्मन्स अप्रेझल हे चेक केलेलं असते. म्हणजे त्या एम्प्लॉईचं परफॉर्मन्स चेक करायचं आहे, कधी अॅन्युअली किंवा एखादा 6 महिन्यानंतर, 2 वर्षानंतर, जनरली पण एका वर्षानंतर ते अप्रेझल चेक करत असतात. आता परफॉर्मन्स मॅनेजमेंट म्हणजे काय. परफॉर्मन्स मॅनेजमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, मॉनिटरिंग, रिव्ह्यूइंग अँड इम्प्रूव्ह द एम्प्लॉईज परफॉर्मन्स. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. इथे ही कसं असतं की जनरली अॅन्युअली चेक करत असतात. आता परफॉर्मन्स अप्रेझलचा ऑब्जेक्टिव्ह काय, टू इव्हॅल्युएट द एम्प्लॉईज परफॉर्मन्स. बरोबर आहे, त्यासाठीच ती काढलेली आहे. आयडेंटिफाय स्ट्रेंथ अँड विकनेस. ते पण कारण की त्या परफॉर्मन्स अप्रेझलच्या बेसवर आपण तो त्या एम्प्लॉईच्या काय स्ट्रेंथ आहे काय विकनेस आहे हे समजायला मदत होते. नंतर प्रमोशन, ट्रान्सफर, सॅलरी डिसिजन. त्याचं परफॉर्मन्स चांगला जर खूप चांगलं असेल तर त्याचे प्रमोशन होईल, सॅलरी वाढ होईल, या गोष्टी येतात. जर नसेल तर त्याचं डिमोशन सुद्धा होऊ शकते. डिटरमाइन द ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट नीड्स. म्हणजे बाबा कमी असेल परफॉर्मन्स तर त्याला ट्रेनिंगची काही गरज आहे का, डेव्हलपमेंटसाठी काही स्कोप आहे का त्यासाठी. नंतर मोटिवेट द एम्प्लॉय, हे सुद्धा त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे. मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल.
ट्रॅडिशनल मेथड असतात, काही काही ऍडव्हान्स किंवा मॉडर्न मेथड आहे. ट्रॅडिशनल मेथड मध्ये काय, रँकिंग मेथड, एम्प्लॉईज आर रँक बेस्ट टू वर्स्ट बेस ऑन देअर ओव्हरऑल परफॉर्मन्स. म्हणजे चांगला वाईट, पहिल्या नंबरचा एम्प्लॉई, दुसऱ्या नंबरचा शेवटचा लास्ट एम्प्लॉई, असं ते रँकिंग मेथड असते. ग्राफिक्स रेटिंग स्केल कसं असते, एम्प्लॉईज आर रेटेड ऑन द डिफरंट जॉब फॅक्टर लाईक क्वालिटी, पंक्च्युअलिटी, टीम वर्क युझिंग द न्यूमेरिकल स्केल. एका न्यूमेरिकल स्केल किंवा ग्राफ टाईप, बाबा क्वालिटीला काही मार्क्स असतील, पंक्च्युअलिटीला काय असतील, टीम वर्क, काही ऑनेस्टी, अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. एसे मेथड, द मॅनेजर राईट द डिस्क्रिप्टिव्ह रिपोर्ट अबाउट द एम्प्लॉईज परफॉर्मन्स, स्ट्रेंथ अँड विकनेस. त्याला एसे म्हणजे निबंधासारखंच ते मॅनेजर लिहितो की बाबा या एम्प्लॉईज मध्ये चांगला परफॉर्मन्स आहे, ह्या स्ट्रेंथ आहे, त्याच्या हा विकनेस आहे. नंतर क्रिटिकल इन्सिडेंट, क्रिटिकल इन्सिडेंट म्हणजे दोन्ही गोष्टी असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. द इव्हॅल्युएटर रेकॉर्ड्स इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह बिहेवियर ऑफ द एम्प्लॉईज ड्युरिंग द जॉब. म्हणजे काही चांगले इन्सिडेंट, काही वाईट गोष्टी, ह्या सुद्धा ते इव्हॅल्युएटर रेकॉर्ड करत असतो. नंतर पेअर कंपॅरिझन मध्ये इच एम्प्लॉई इज कम्पेअर विथ द एव्हरी अदर एम्प्लॉईज टू डिटरमाइन हू परफॉर्म बेटर. म्हणजे दोन मॅनेजरची तुलना करायची असेल तर, समजा प्रोडक्शन असेल, एक मार्केटिंग असेल, तर मग दोघांची तुलना करून कोण बेटर आहे असं जेव्हा ठरवलं जाते, तेव्हा पेअर कंपॅरिझन मेथड असं त्याला आपण म्हणत असतो. नंतर मॉडर्न मेथड कोणते आहे, तर पहिली आहे MBO. म्हणजेच काय, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. परफॉर्मन्स इज इव्हॅल्युएटेड बेस्ड ऑन द अचिव्हमेंट ऑफ स्पेसिफिक गोल सेट बाय द मॅनेजर अँड एम्प्लॉईज टुगेदर. म्हणजे काही ऑब्जेक्टिव्ह त्यांना अचीव्ह केला असेल तर त्याच्या बेसवर. नंतर 360 डिग्री अप्रेझल, हा फार महत्वाचा आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. परफॉर्मन्स फीडबॅक इज कलेक्टेड फ्रॉम मल्टिपल सोर्सेस सच ॲज मॅनेजर असू द्या, पियर्स असू द्या, सबऑर्डिनेट किंवा समटाईम्स कस्टमर. म्हणजे जेवढे काही त्याच्या ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड लोक आहेत, त्या सगळ्यांचा फीडबॅक घ्यायचा साध्या भाषेत, तर त्याला 360 डिग्री अप्रेझल असं म्हणत असतो. नंतर ACM, असेसमेंट सेंटर मेथड. नंतर एम्प्लॉईज आर इव्हॅल्युएटेड थ्रू द एक्सरसाइज. नंतर त्यालाच आपण काय, सिम्युलेशन, ग्रुप डिस्कशन टू मेजर देअर ॲबिलिटीज. नंतर बिहेवियरल अँकर रेटिंग स्केल, BARS, बार्स. परफॉर्मन्स इज रेटेड युजिंग द स्पेसिफिक जॉब बिहेवियर ॲज अ स्टँडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे त्या बिहेवियरवरून जर त्याचं परफॉर्मन्स चेक करायचं असेल, त्याला आपण BARS किंवा बार्स असं म्हणत असतो. नंतर कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट. Compensation management is the process of planning, organizing, completing employees' wages, salary, rewards in the organization. कंपोनंट कोणकोणते असतात, पहिले डायरेक्ट म्हणजे सॅलरी, वेजेस, बोनस आणि इन्सेंटिव्ह. आणि दुसरं असते इनडायरेक्ट कम्पेन्सेशन, त्याच्यामध्ये बेनिफिट लाईक इन्शुरन्स, लिओ असेल, रिटायरमेंट बेनिफिट. नंतर एम्प्लॉईज बेनिफिट कशाला म्हणायचं, बेनिफिट्स आर एक्स्ट्रा रिवॉर्ड प्रोव्हाइडेड टू द एम्प्लॉईज इन ॲडिशन टू द बेसिक सॅलरी ऑर वेजेस. मग त्याच्यामध्ये कोणकोणते, मेडिकल इन्शुरन्स द्या, पेड लिव्ह, सिक लिव्ह, व्हॅकेशन लिव्ह, नंतर PF असेल, पेन्शन असेल, हाऊसिंग अलाउन्स असेल, ट्रॅव्हलिंग असेल आणि रिटायरमेंट बेनिफिट. आता बघा, कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट म्हणजे काय, सिस्टीम ऑफ पेईंग एम्प्लॉईज. आणि नंतर बेनिफिट म्हणजे काय, की ऍडिशनल फॅसिलिटी, ऍडव्हान्टेज गिव्हन अलॉंग विथ द सॅलरी. सॅलरी सोबत दुसरे काही बेनिफिट्स जर दिले असतील किंवा ऍडव्हान्टेज असतील तर त्याला बेनिफिट्स म्हणतो. कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, इन द फॉर्म ऑफ पेईंग एम्प्लॉय किंवा सॅलरीच्या फॉर्म मध्ये असतात. काही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सुद्धा कॉम्पेन्सेशन असतात. नंतर एम्प्लॉईज मोरेल. एम्प्लॉईज मोरेल refers to attitude, satisfaction, confidence and enthusiasm of the employees have towards their work and organization. Example, when employees with the high morale are happy, motivated and वर्क सिन्सिअरली. जर त्याचा कॉन्फिडन्स, सॅटिस्फॅक्शन, एन्थुसियाझम, ॲटिट्यूड जर पॉझिटिव्ह नसेल, तर तो जास्त काम करणार नाही. जर त्या या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह डायरेक्शन नसेल, तर तो इफेक्टिव्हली वर्क करेल. आणि नंतर असते प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी रेफर्स टू द इफिशियन्सी विथ विच एम्प्लॉईज प्रोड्यूस द गुड ऑर सर्व्हिस युजिंग अवेलेबल रिसोर्सेस. जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा उपयोग करून तो एम्प्लॉई किती प्रोडक्टिव्हिटी करू शकतो त्याला, किंवा त्याच्यावरून त्याची इफिशियन्सी किंवा किती इफिशियंट पणे तो रिसोर्सेस यूज करू शकतो, कशासाठी, तो प्रोड्यूस द गुड अँड सर्व्हिसेस, तर त्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हटलेलं आहे. आता रिलेशनशिप मोरल अँड प्रोडक्टिव्हिटीचं काय, जर हाय मोरल असेल तर ऑब्व्हियसली हाय प्रोडक्टिव्हिटी असणार. कारण की हाय मोरल म्हणजेच काय, ॲटिट्यूड, सॅटिस्फॅक्शन, कॉन्फिडन्स, एव्हिडन्स जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली तो जास्त प्रोडक्टिव्हिटी असणार. लो मोरल म्हणजे त्याचा जर कॉन्फिडन्स खचलेला असेल, समाधानी नसेल, निगेटिव्ह ॲटिट्यूड असेल, तर तो काय असणार, लो प्रोडक्टिव्हिटी असणार.
आता द की कंट्रीब्युटर टू द मोरल प्रोडक्टिव्हिटी थेरी इज एल्टॉन मेयो. हे इथं मेयो असं आहे, मे झालं ते चुकून. Ah, Elton Mayo proposed through the Hawthorne studies that employees moral म्हणजेच कोणतं सॅटिस्फॅक्शन मोटिवेशन डायरेक्टली अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी. व्हेन वर्कर फील व्हॅल्यूड सपोर्टेड मोटिवेटेड देअर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज. जसं आपण बघितलं ना की हाय मोरेल असेल. आता मोरेल म्हणजेच काय त्याचं असेल ना, मोटिवेशन सॅटिस्फॅक्शन या मोरेल मध्ये आल्या गोष्टी. मग ते हाय जर असेल तर त्याची ऑब्विसली प्रोडक्टिव्हिटी जास्तच ना. तर ही थेअरी कोण मांडली, तर एल्टॉन मेयो यांनी ही थेअरी मांडलेली आहे. नंतर मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनल क्लायमेट. ऑर्गनायझेशनल क्लायमेट refers to the overall work environment, attitude, feeling, perception of the employees about the organization. म्हणजे काय की त्या ऑर्गनायझेशन बद्दल लोकांचं काय परसेप्शन आहे, फिलिंग आहे, किंवा ओव्हरऑल वर्क एन्व्हायरमेंट कसं आहे, ऍटिट्यूड कसं आहे, तर त्याला आपण मॅनेजमेंट ऑफ द ऑर्गनायझेशनल क्लायमेट असं म्हणत असतो. वेज टू मॅनेज द ऑर्गनायझेशनल क्लायमेट म्हणजे काय, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आवश्यक आहे कोणामध्ये, मॅनेजमेंट आणि एम्प्लॉयमध्ये. एम्प्लॉय पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग ते पण आवश्यक आहे. फेअर पॉलिसीज प्रॅक्टिसेस असणं आवश्यक आहे. गुड लिडरशिप अँड सुपरविजन हे असणं आवश्यक आहे. प्रॉपर रिवॉर्ड अँड रेकग्निशन सिस्टीम हे सुद्धा गरजेचं आहे. हेल्थी वर्किंग कंडिशन हे सुद्धा गरजेचं आहे. नंतर इंडस्ट्रियल रिलेशन किंवा आय रेफर्स टू द रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉयर एम्प्लॉई अँड ट्रेड युनियन ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे या तिघामध्ये कोणी एम्प्लॉयर एम्प्लॉई आणि ट्रेड युनियन याच्यामध्ये जे काय रिलेशनशिप असते त्याला इंडस्ट्रियल रिलेशनशिप किंवा आय आर असं म्हणतो. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, मेंटेन द इंडस्ट्रियल पीस अँड हार्मोनी, इम्प्रूव्ह द कोऑपरेशन बिटवीन वर्कर अँड मॅनेजमेंट, रिझॉल्व द कॉन्फ्लिक्ट्स अँड डिस्प्यूट, इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी. जर त्याच्यामध्ये व्यवस्थित रिलेशन नसलं म्हणजे कोणाकोणामध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉई आणि युनियन ट्रेड याच्यामध्ये जर खटके असेल तर त्याचा इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतं. म्हणजे इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी त्याच्यामुळे या तिघामध्ये चांगलं रिलेशन असणं फार गरजेचं आहे. अदरवाईज ते मग संप स्ट्राईक ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मेन पार्टीज इन आय आर कोण कोण असते, एम्प्लॉयर्स मॅनेजमेंट, एम्प्लॉईज वर्कर आणि ट्रेड युनियन. आता ऑर्गनायझेशनल क्लायमेट आपण बघितलं की वर्क एन्व्हायरमेंट इन द ऑर्गनायझेशन त्याला आपण ऑर्गनायझेशनल क्लायमेट म्हटलं. आणि आय आर इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजेच काय, रिलेशनशिप बिटवीन मॅनेजमेंट अँड एम्प्लॉई, तर त्याला आपण आय आर असं म्हटलं. नंतरचा पॉईंट ॲग्लोमरेशन इकॉनॉमी इन इंडस्ट्रियल ग्रोथ. आता ॲग्लोमरेशनचा साधा एक मिनिंग असते की गॅदरिंग ऑर क्लस्टरिंग द मेनी थिंग्स टुगेदर इन वन प्लेस. आता इथं कोणकोणत्या ॲग्लोमरेशन इंडस्ट्री म्हणजे काय, ते नंबर ऑफ इंडस्ट्री जवळजवळ जमा करणे त्याला आपण ॲग्लोमरेशन असं म्हणू. ॲग्लोमरेशन मीन्स मेनी फर्म्स ऑर इंडस्ट्रीज लोकेटेड क्लोज टू इच अदर इन सेम एरिया, इन वन एरिया और सेम एरिया टू गेन द ऍडव्हान्टेज लाईक शेअर रिसोर्सेस, लेबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर. आता त्याचा फायदा काय होता की अवेलेबिलिटी ऑफ स्किल लेबर. नंतर शेअर रिसोर्सेस आपण बघितलं, मग इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, ट्रान्सपोर्ट काही असू द्या. इझी एक्सचेंज ऑफ नॉलेज अँड टेक्नॉलॉजी, कारण की ते तिच्या तिथेच एकाच एरियामध्ये आहेत ना. लोअर प्रोडक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, कारण की ते एकाच एरियामध्ये आहे त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन किंवा प्रोडक्शन कॉस्ट ही कमी असणार आहेत. नंतर HR आहे, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, मेजरिंग, रिपोर्टिंग द व्हॅल्यू अँड कॉस्ट ऑफ द ह्युमन रिसोर्सेस इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचं किती व्हॅल्यू कॉस्ट आहे हे मेजर करायचं, आयडेंटिफाय करायचं आणि रिपोर्टिंग करणं, त्याला आपण HR म्हणतो. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, मेजर द व्हॅल्यू ऑफ एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन, हेल्प द मेटर मॅनेजमेंट डिसिजन. नंतर अनालाइज द कॉस्ट बेनिफिट ऑफ ह्युमन रिसोर्सेस टू इम्प्रूव्ह द एम्प्लॉईज डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग. नंतर HR ऑडिट म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्स ऑडिट. ह्युमन रिसोर्स ऑडिट इज द सिस्टमॅटिक एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ HR पॉलिसीज, प्रोसिजर, प्रॅक्टिसेस इन द ऑर्गनायझेशन. त्याचा पर्पज काय असते, टू इव्हॅल्युएट द HR पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस, टू आयडेंटिफाय द स्ट्रेंथ अँड weakness ऑफ द HR मॅनेजमेंट, ensure the legal compliance with the labor laws, improve the HR efficiency and
इफेक्टिव्हनेस. आता हे ऑब्जेक्टिव्ह काही पाठ करायची गरज नसते, वर सुद्धा काही पाठ करायची गरज नसते. नावाचा नुसतं HR आणि HR ऑडिट हे नाव जरी साधं साधं लक्षात आलं तर ते ऑब्जेक्टिव्ह आपल्या ऑटोमॅटिक लक्षात येतात. म्हणजे ते कुठे मेमोराईज करायची गरज नाही. फक्त जोपर्यंत एखादा एकदमच निगेटिव्ह सेंटेन्स देत नाही तोपर्यंत आपण रॉंग करणार नाही. बाकीचे सगळे आपण ऑप्शन व्यवस्थित म्हणजे करेक्ट आहे असंच कन्सिडर करणार आहोत. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.